गुड मॉर्निंग मंडळी. तर आज उठल्या उठल्या आधी घर ते सगळं स्वच्छ करून घेतलं आणि नंतर आम्ही दोघांनी आंघोळ करून घेतली आणि मस्त असं आवरून घेतलं. नंतर देवपूजा करायला घेतली. आज होती संकष्टी चतुर्थी म्हणून रोजच्यापेक्षा छान असं देवपूजा वगैरे करून घेतली आणि नंतर शिवांशला नाश्ता बनवून दिला. आज त्याच्यासाठी उपमा केला होता आणि आमचं दोघांचं पण चतुर्थी असते म्हणून स्वयंपाक काय करायचा नव्हता. शाबूची खिचडीच करायची होती. रात्रीच शाबू भिजवत घातले होते. खिचडीची तयारी करून घेतली आणि आधी थोडे वेफर्स आणि शाबूचे पापड तळून घेतले आणि त्याच कढईत शाबूची खिचडी करून घेतली आणि आम्ही दोघं मस्त खिचडी आणि वेफर्स खाऊन घेतली आणि नंतर डायरेक्ट रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी चालू झाली. एकीकडे डाळ कुकरला लावून घेतली आणि दुसरीकडे भात पण ठेवला. हे होईपर्यंत इकडे कणिक पण मळून घेतली. थोडा वेळ पीठ मळून ठेवलं ना तर चपात्या पण मऊ छान होतात. नंतर इकडे कांद्याची चटणी करून घेतली. तोपर्यंत डाळ पण छान शिजली होती. लगेचच डाळ पण फोडणी देऊन घेतली आणि नंतर इकडे छोटी चपाती करून त्यात गूळ भरून त्याला छान फोल्ड करून घेतलं. असेच सगळे एकदम करून घेतले आणि चपाती पण करून घेतली. नंतर त्यांना एकत्र इडलीच्या भांड्यात वाफवून घेतलं आणि नंतर मस्त त्याच्यावरती तुपाची धार सोडून छान असं शिवांशला खाऊ घातलं. आमचं तर जेवणाची वेळ उशिरा होती. 9:50ला होती आज पूजा. नंतर पूजेचा टाईम झाल्यावर छान मस्त असं पूजा करून घेतली. गणपती बाप्पांची नैवेद्य वगैरे दाखवला आणि नंतर आम्ही पण आता जेवण वगैरे करून घेतो. चला इथे सेंड करते. बाय बाय.